Let's start. Okay, now we are going to discuss about nucleus. So, what is a nucleus? Nucleus is a structure which consists by the genetic material is composed or the genetic material enclosed inside it. न्यूक्लियस असं एक स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये एन्क्लोज असतं काय जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल म्हणजे जीन्स. जीन्स कशापासून तयार होतात? फ्रॉम द डीएनए. ओके, सो द न्यूक्लियस is present in eukaryotic cell. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस ऍब्सेंट आहे हे लक्षात ठेवा. ते कशात प्रेझेंट आहे? फक्त eukaryotic cell. So it is double membrane bounded structure. Nucleus control the all activity occur inside the cell. न्यूक्लियस काय करतो? जितक्याही ऍक्टिव्हिटीज सेल मध्ये होतात. सेल मध्ये कुठल्या कुठल्या जितके ऍक्टिव्हिटीज जे ऑल द मेटाबॉलिझम कंट्रोल बाय न्यूक्लियस. सगळ्या फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, डीएनए सिंथेसिस, आरएनए सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस, all these activity under control of nucleus. Understand? So the nucleus is the main cell controlling cell organelle. जसं आपल्या घरात जो कॉम्प्युटर असतो त्या कॉम्प्युटर मध्ये सीपीयू असतो की नाही, तसा सेल मध्ये जितक्याही ऍक्टिव्हिटी कंट्रोल होतात त्या कोण कंट्रोल करतं? न्यूक्लियस. लक्षात, द न्यूक्लियस located in plant cell at the periphery and nucleus located in animal cell at the center. न्यूक्लियस हा प्लांट सेल मध्ये लोकेटेड असतो पेरिफेरीला. का? बिकॉज सेंट्रली लोकेटेड काय असतात? व्हॅक्यूल्स. बरोबर. ॲनिमल सेल मध्ये व्हॅक्यूल्स स्मॉल साइजचे असतात म्हणून न्यूक्लियस कुठे लोकेटेड असतो? सेंट्रली लोकेटेड असतो इन ॲनिमल सेल. So the nucleus is the structure of nucleus. Pause कर जरा, वेळ जाईल. So nucleus is structure of nucleus. Nucleus च्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय दिसतंय? Nucleus is the structure which encloses the genetic material. आणि त्या स्ट्रक्चरला एनक्लोज करण्यासाठी आहे न्यूक्लियर एन्व्हलप. न्यूक्लियर एन्व्हलप consists by the outer nuclear membrane. This one inner nuclear membrane and collectively known as nuclear envelope. Nuclear envelope. So the first outer nuclear membrane and inner nuclear membrane. Both the membrane are known as nuclear envelope. The nuclear envelope किती membrane ने तयार झाला आहे? 2. Outer nuclear membrane, inner nuclear membrane. Outer nuclear membrane come in contact with endoplasmic reticulums. आपण स्टडी केलंय बघा. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा एक एंड न्यूक्लियर एन्व्हलपच्या आउटर मेम्ब्रेनला अटॅच असतो आणि सेकंड जो काही लेयर असतो किंवा सेकंड जो एंड असणार तो सेल मेम्ब्रेनला अटॅच असतो. नेक्स्ट, सो आउटर एंड दिस वन इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन शोज स्पेस. हे बघा, ही आउटर मेम्ब्रेन आहे, ही इनर मेम्ब्रेन. यामध्ये स्पेस दिसतोय का? विच इज कॉल्ड एज पेरी न्यूक्लियर स्पेस. त्याला काय म्हणायचं? पेरी न्यूक्लियर स्पेस. and this perinuclear space filled with perinuclear fluid. त्यात काय लोकेटेड असतं? perinuclear fluid. The fluid which is similar to fluid present in endoplasmic reticulum. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा एक डबल मेम्ब्रेन सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गेनेल आहे. त्यात जे फ्लुइड असतं तेच टाइपचं फ्लुइड कशात लोकेटेड असतं? पेरी
न्यूक्लियर स्पेस. पेरिन्यूक्लियर स्पेस कुठे दिसतोय? या इथं दिसतं का? आलं लक्षात? आणि यात काय असतं ते फ्लुइड लोकेटेड असणार. समजलं? दे दिस आउटर and inner membrane to form nuclear envelope. Nuclear envelope shows smaller space for intercellular communication. Intracellular, sorry, not intercellular, intracellular communication. Intracellular communication म्हणजे काय? सपोज हा एक सेल आहे आणि सेल मध्ये न्यूक्लियस. तर न्यूक्लियस मधलं जेनेटिक मटेरियल सेलच्या मध्ये जाण्यासाठी म्हणजे सायटोप्लाझम मध्ये जाण्यासाठी आणि सायटोप्लाझम मधलं मटेरियल परत न्यूक्लियस मध्ये जाण्यासाठी एक स्पेस असतो, एक चॅनल असतो, एक टनेल असणार which is called as. म्हणजे समजतं का? म्हणजे हे जे ट्रान्सपोर्टेशन आहे, हे जे कम्युनिकेशन आहे, हे सेलच्या आतच होतंय. एक सेलच्या आत होतंय म्हणजे ते कोणामध्ये होतंय? न्यूक्लियस मध्ये, आणि दुसरा म्हणजे सायटोप्लाझम मध्ये. मग या कम्युनिकेशनला आपण काय म्हणतो? इंट्रा सेल्युलर कम्युनिकेशन. जे सेलच्या आतच होतं त्याला आपण म्हणतो इंट्रा सेल्युलर कम्युनिकेशन. मीन्स द मूवमेंट or the transportation of the nuclear material into cytoplasm and the cytoplasmal material transport into nucleus. याच्यासाठी एक चॅनल आहे, त्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लियर पोर. न्यूक्लियर पोर. अंडरस्टँड? मग यामधून जातं काय बाहेर? सिंपल. यात काय आहे? दिस वन इज क्रोमॅटिन. क्रोमॅटिन कन्सिस्ट बाय द डीएनए and आरएनए. हा याच्यात तर डीएनए असणार, तो डीएनए तयार करणार आरएनए. हा आरएनए कुठे ट्रान्सपोर्ट होईल? इन सायटोप्लाझम. आरएनए कुठे ट्रान्सपोर्ट होईल? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये असतो रायबोझोम. रायबोझोम सोबत कोण कंबाईन होतं? आरएनए. आणि रायबोझोम काय तयार करतो? प्रोटीन्स. बघा काय सांगितलं? रायबोझोमला प्रोटीन्स तयार करायचे असतात. त्या प्रोटीनसाठी आरएनए पाहिजे असतो. काय पाहिजे? आरएनए. हा आरएनए कुठे सिंथेसिस होतो? हे कशाच कुठलं स्ट्रक्चर आहे? हे न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आहे. मग न्यूक्लियस मधून हा आरएनए बाहेर जातो सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्ये तो काय करतो? प्रोटीन्स तयार करतो. बरोबर? आता हे प्रोटीन्स कशाचा रोल फंक्शन परफॉर्म करतात? एन्झाइम्स. हा एन्झाइम परत कुठे जातो? न्यूक्लियस मध्ये. आणि तो काय कंट्रोल करतो? डीएनए चं कन्वर्जन आरएनए मध्ये किंवा डीएनए चं कन्वर्जन परत डीएनए मध्ये होण्यासाठी. Means DNA synthesis and RNA synthesis under control of enzymes. Those enzymes which synthesize in cytoplasm. मग हे इंट्रासेल्युलर कम्युनिकेशन साठी काय रिक्वायर्ड असतो? न्यूक्लियर पोर. अंडरस्टँड? Now this nuclear pore is open with the help of the projecting ring-like structure called as annuli. एक प्रोजेक्टिंग रिंग-like स्ट्रक्चर असतं, त्याला आपण म्हणतो annuli. Annuli म्हणजे सिंपली या दोन मेम्ब्रेन आहेत. ओके, ही आउटर मेम्ब्रेन, ही इनर मेम्ब्रेन. ओके, पॉज कर दे. Understand this? Annuli is a ring-like structure which projecting outside the cytoplasm, which is responsible for the entry of the cytoplasmic material into cell and into the nucleus and the nuclear material into the cytoplasm. त्याला अलो करण्यासाठी, त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी हा एन्युला असतो. कुठे लोकेटेड असणार? न्यूक्लियर पोर मध्ये. समजलं काय आहे? Then it contains the DNA, histone protein and RNA to form chromatin. Chromatin is the nothing but the thread-like structure of the DNA, RNA along with proteins. आपल्या बॉडी मधला एका सेल मधला डीएनए असतो 2.2 मीटर लॉंग. आपल्या सेल मधला एका सेलचा डीएनए in human cell DNA, in one cell
इज अबाउट 2.2 मीटर लॉंग, म्हणजे इथून तर इतका लांब तरी असणार 2 मीटर, आपण असं कन्सिडर करू. आणि तो अॅक्युमुलेट होतो 10⁻⁻6 मीटर स्मॉलेस्ट न्यूक्लियस. 10⁻⁻6 मीटर स्मॉलेस्ट. ऍक्च्युअल आपल्याला सेल दिसते का रे? सेल दिसते का? नेकेड आय दिसते का सेल? नाही. मायक्रोस्कोप मध्ये बघतो, त्या मायक्रोस्कोप मध्ये न्यूक्लियस आणखी जास्त मायक्रोस्कोपिक, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक. आणि त्या स्मॉलेस्ट न्यूक्लियस मध्ये 10⁻2.2 मीटर लॉंग डीएनए कसा अॅक्युमुलेट होतो? सिंपल, म्हणजे इतका न्यूक्लियस अॅक्युमुलेट होतो, जी सेल आपल्याला दिसतही नाही अशा सेल मध्ये इतका मोठा डीएनए असतो आपल्या एका सेलचा डीएनए. मग तो अॅक्युमुलेट कोणा थ्रू होतो? अॅक्युमुलेट कोणा थ्रू होत असतो? विथ द हेल्प ऑफ हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. डीएनए, आरएनए अँड हिस्टोन प्रोटीन्स, हे तीन स्ट्रक्चर मिळून तयार होणार क्रोमॅटिन. हे तीन स्ट्रक्चर मिळून काय तयार होणार? क्रोमॅटिन. and these chromatins are of two types. One is heterochromatin and second euchromatin. हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन हे काय आहे? दोन टाइप्स सांगितले क्रोमॅटिनचे. कळलं? किती वेळ झाला? 12. स्टॉप.